डॉक्टर मनोहर रामचंद्र बापट यांची 30 जुलै 2003 रोजी FM गोल्डवर सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी झालेल्या थेट मुलाखतीचे ध्वनिमुद्रण. रसिका हो नमस्कार. 100.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी. सादर होतो एक कार्यक्रम सखी. आज मी सखी बोलतीये तरी पण आज आपल्या कार्यक्रमात मात्र भेटीला आला आहे एक सखाच म्हटलं पाहिजे. रसिका हो, तेव्हा पुन्हा एकदा मी माधुरी डावराणे आपलं या कार्यक्रमात स्वागत करते. पहा, या सख्याची ओळख मात्र करून देताना आम्हाला याआधी एक गोष्ट सांगायला लागेल की एका व्यक्तीला किती छंद असावेत. बरं छंद असूनही असू देत, पण त्यात प्रत्येक छंदात जर प्रावीण्य असेल तर हा चमत्कारच म्हणायला हवा, नाही का? रसिका हो, पहा, रांगोळी, शिवणकाम, शिवाय माउथ ऑर्गन वाजवणं, नाणी जमवणं आणि त्यात करून पाककलेचा छंद म्हणजे जरा तर असे हे आज आपल्याकडे आले आहेत डॉक्टर मनोहर बापट. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. आपलं आमच्या या कार्यक्रमात स्वागत आहे. रसिका, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होईलच, गप्पा छान रंगतील, पण त्याआधी हे गाणं. नकळत मिळता नजरा दोन्ही, नकळत मिळता नजरा दोन्ही, लहरत गेली वीजन साथुनी, गेले बाई मी बावडली, गेले बाई मी बावडली, किमया घडली जणू जाहली, रोमांचित ही तनु जाहली, रोमांचित ही तनु. उमलून आली रात्र चांदणी, उमलून आली रात्र चांदणी, गंध दरवळे फुला वाचुनी, गंध दरवळे फुला वाचुनी, अंगांगावर लहर चंदनी, अंगांगावर लहर चंदनी, सुख लागे ऋण जाहली, रोमांचित ही तनु जाहली, रोमांचित ही तनु. दवा परीते सुखट पटपले, दवा परीते सुखट पटपले, ओठानिया अलगद टिपले, ओठानिया अलगद टिपले, आज बरीचे हृदयी जपले, आज बरीचे हृदयी जपले, तेच लाभले जणू जाहली, रोमांचित ही तनु जाहली, रोमांचित ही तनु. डॉक्टर,
मगाशी या सगळ्या आपल्या छंदांची यादी सांगितली आहे मी आणि हो. मला वाटतं यापेक्षाही जास्त यादी तुमच्याकडे आहे. हो, तशा आणखीन काही मी ॲड करू शकेन त्याच्यात. म्हणजे माझे काही छंद आहेत. हां. पण काय काय सांगायचा हा प्रश्नच आहे. म्हणजे तुम्ही जर का मला त्याच्यात काही एखादा विचारू शकलात तर मी त्याची तुम्हाला पुढे पण डिटेल मग हे सगळे जे छंद आहेत ते नेमके कसे आत्मसात केलात तुम्ही? एवढं सगळं जरा कठीणच होतं नाही? त्याचं असं झालं की एकतर लोकांकडे बघून की आपल्याला ह्या गोष्ट काय येत नाही. हां. खायची तर पहिल्यापासून आवडच होती लहान असतानापासून. हां. त्यामुळे नॅचरली खाण्याकडे थोडासा खाण्याचे किंवा खाण्याचे पदार्थ करण्याकडे थोडासा कल जास्त होता. हां. म्हणून खाण्याचे पदार्थ करण्यात मी थोडा जास्त रस घेऊन म्हणजे पहिली खवय्येगिरी का? हो, तसं म्हटलं तरी चालेल. कारण बाकी जेवणातलं सगळं मी तसं बरंचसं करतो. हां. म्हणजे भात भाजी पोळी वगैरे तर मला येतच. तसं चिवडा, हं. काही म्हणजे आल्याच्या वड्या, हां. म्हणजे रेडीमेड गुलाबजाम जे असतात ते करतो. पण माझी स्पेशालिटी जर का तुम्ही असे काही विचाराल तर एक मी वेगळ्या प्रकारची कोशिंबीर पण करतो. अरे वा, सांगा ना मग. ही गाजराची कोशिंबीर आहे. हां. आपण गाजर किसून घ्यायचं हं. आणि त्याच्यात चवीप्रमाणे मीठ, दाण्याचं कूट, खवलेलं खोबरं हां. हे जर का घातलं हां. आणि ते फक्त काय करायचं की आपण तव्यावरती फोडणी करायची. हं. आपण नाहीतर फोडणी एखाद्या हां. कढईत करतो हां. तर ती जर का तव्यावरती फोडणी केली हं. तर ती फोडणी झाल्यानंतर गॅस विझवून टाकायचा आणि किसलेलं गाजर आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर टाकायच्या आणि गॅस बंद करायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं हां. आणि मग 2 मिनिटात त्याच्यात जेव्हा थंड होतं हां. त्यावेळेला जर का झाकण काढलं आणि नंतर वरती तुम्हाला जर का डेकोरेशनसाठी कोथिंबीर वगैरे घालायची असली हां. तर जरूर घाला किंवा चवीसाठी लिंबू पिळायचं असेल तर पिळा. हं. आणि ती जर का कोशिंबीर खाल्ली तर ती ना शिजवलेली ना कच्ची. हां. एकदा करून तर बघा, हं. आवडेल काय, तुम्हाला. डॉक्टर, असं तसं पाहायला गेलं तर कोशिंबीर हा प्रकार म्हटला ना तर तो अगदी पूर्णपणे कच्च्या स्वरूपात, थोडंही शिजलेलं काही नसतं. पण ही आपली कोशिंबीर बरीच वेगळी आहे. हो, कारण मी त्याच्यात अर्धवट शिजवतोय, मी शिजवत नाही. हां. मी त्याला नुसती फोडणी दिली आणि गरम तव्यावरती फक्त मी 2-3 मिनिटच ठेवलंय. ते तिकडनं काढून घेतल्यानंतर त्याची चव वेगळी लागते. अरे वा, नक्की खाऊन तर करून बघा. पाहायला हवी. बरं, आणखी पण काही पाककृतीविषयी आपण मला बोलल्या होतात यापूर्वी. एक स्पेशल कॉफी आणि वाईन. हां. हां. काय आहे, आपण इन्स्टंट कॉफी करतो हां. तर बऱ्याच वेळा ज्याप्रमाणे दूध अवेलेबल असेल हं. आणि आपण किती पाणी घालायचं आपल्याला दोन्ही गोष्टी परवडेल का नाही पण बघावं लागतं. तर समजा दूध पाणी बरेच वेळा महिला असतात त्या दूध पाणी मिक्स करतात हं. आणि मग ते गॅसवर उकळवतात हां. आणि त्याच्यात चवळीप्रमाणे साखरही घालतात. हं. पण न लक्ष देता जर का त्या उकळलेल्या दुधावर जर का आपण जर का इन्स्टंट कॉफी टाकली हां. तर माझा स्वतःचा अनुभव असा आहे की 80 ते 90% हां. ती नाचते. याचं कारण मी अजून शोधलं नाहीये, पण हे कारण शोधण्यासाठी माणसाने खरोखर त्याच्यात काहीतरी संशोधन केलं पाहिजे. हं. पण तीच जर का आपण 1 मिनिटभर ती गॅसवरून खाली उतरवलं हां. आणि मग त्याच्यात कॉफी टाकली हां. तर ती कॉफी नाचत नाही. बरं, हां. हे केल्यानंतर जर का आपण ती पूर्वी जशी आपल्याकडे गरम दूध भैये लोक चढवत असत हां. तशी जर का 2 पातेल्यात घेऊन जर का ती अशी खालीवर चढवली तर त्याला तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढा त्याच्यावरती फेस येतो. हां. हां, आणि त्या सगळ्या फेस आल्यानंतर आपण इन्स्टंट कॉफीला खरी चव असते एक वेगळी, हं. पण त्याच्यावरती जर का तुम्ही वेलचीची पूड टाकलीत हं. तर ती कॉफी म्हणजे मला असं वाटतं की पिऊनच बघावी. अरे वा, मला तर आत्ताच प्यावीशी वाटतेय. पण खरंच ही पण खूप छान एक वेगळा प्रकार होता. पहिली कोशिंबीर, नंतर कॉफी. पण हे दोन्ही आयटम एकत्र न घेतलेले बरे, नाही का? नाही नाही नाही, अजिबात बरं, घेऊ ठीक नये. आहे. पण आता नाश्त्याची वेळ नाहीये, पण हे नाश्त्याचं न्याहारीचं गाणं ऐकूया आणि आपल्या गप्पा चालू ठेवूया. जरूर. न्याहरी कृष्णाची घेऊनी, न्याहरी कृष्णाची घेऊनी निघाली गवळण वृंदावनी, निघाली गवळण वृंदावनी. वैशाख तापतो ऊन न लागे तिला, वैशाख तापतो ऊन न लागे
वेडी होऊनी निघाली गवळण वृंदावनी, निघाली गवळण वृंदावनी. आजच्या पहाटे हाक मारल्या विना, आजच्या पहाटे हाक मारल्या विना, श्रीरंग जायत घेऊन या गोधना, श्रीरंग जायत घेऊन या गोधना. यमुना तटी काननी निघाली गवळण वृंदावनी, निघाली गवळण वृंदावनी. न्याहरी कृष्णाची घेऊनी, न्याहरी कृष्णाची घेऊनी, निघाली गवळण वृंदावनी, निघाली गवळण वृंदावनी. एकांत पाहुनी भेटून मन मोहना, एकांत पाहुनी भेटून मन मोहना. आपुल्या करती झरविल दधोदना, आपुल्या करती झरविल दधोदना. हनुवटी पुरवालुनी निघाली गवळण वृंदावनी. डॉक्टर, मी मगासपासून आपल्याला डॉक्टर डॉक्टर म्हणून बोलावते आहे, हो. पण मग ही जी पदवी आहे डॉक्टरेट, ही नेमकी कुठल्या क्षेत्रातली? मी 1968 साली विज्ञान संस्था मुंबई हा. इथून फिजिकल केमिस्ट्रीमध्ये प्रोफेसर KM जोशी हा. यांच्या हाताखाली PhD घेतली. हं. आणि त्याच्यानंतर मग 1969 साली भारत सरकारची एक ॲडव्हर्टाइजमेंट आली होती. हां. तर त्याच्यात माझं सिलेक्शन झालं, म्हणून मग मी वेस्ट जर्मनीला, त्यावेळेला वेस्ट आणि ईस्ट जर्मनी होत्या, हां. त्यावेळेला मग मी पश्चिम जर्मनीला पोस्ट डॉक्टर रिसर्च करायसाठी गेलो. अरे वा, मग हे किती सालातलं? हे 1969 साली मी जर्मनीला गेलो. हं. आणि मग तिथे जात असताना आत्ता ज्या मी तुम्हाला माझ्या काही काही हॉबीज सांगितल्या, हां. त्यातल्या काही काही मी बरोबर घेऊन गेलो होतो की आपण आता फॉरेनला चाललो, तर तिकडल्या लोकांना पण आपल्या इकडल्या काही काही गोष्टी दाखवाव्यात. हां. त्यासाठी मी जसं पाककलेसाठी मी काही मसाले, फोडणीचं सामान हे जसं घेऊन गेलो होतो, तसंच मी काही वेताचा मलखांब, हां. बुलबुल तरंग ह्या गोष्टी पण घेऊन गेलो होतो, अरे कारण वा. त्या त्यांना तिकडे नाविन्य होत्या. हं. तो काळही तसा बराच जुना नाही का? फारच 70च्या जुना काळ पूर्वीचं होता. म्हटल्यावर. आताच्यात आणि त्याच्यात फारच फरक पडलेला आहे. हां. आणि हे मला सुद्धा त्याच्यानंतर मी जेव्हा परत गेलो त्यावेळेला मला त्या दोन्हीतला फरक जाणवला. हं. पण मग तिथे तुम्ही वेगवेगळं काय आणि केलं तिथे जर्मनीत? नाही, मी गेल्या गेल्या काय झालं, मी ऑक्टोबरमध्ये गेलो हां. आणि नेमकी नोव्हेंबरमध्ये लगेच दिवाळी आली. हं. आणि दिवाळी म्हणजे आपण रांगोळी साधारण दिवाळीतच जास्त करून काढतो, हो. तशी आपण रांगोळी दररोज काढतो, हां. पण ते एक प्रतीक म्हणून काढतो. हां. पण दिवाळीत रांगोळ्या मोठ्या प्रमाणात काढतात. हं. आणि मी जी रांगोळी काढतो ती आपण चिमटीत धरून काढलेली रांगोळी असते. हां. आता आजकाल जे संस्कार भारतीचे लोक जे आहेत, हो. तर ते आपण असं बघतो उंजळीने रांगोळी टाकतात किंवा मुठीतून मुठीने रांगोळी टाकतात. टाकतात. हं. पण ती कला आणि ह्या कलेत फार फरक आहे. हो का? हां, तर मी तिथे साधारण जाताना 4-5 किलो रांगोळी आणि वेगवेगळे कलर्स हां. असे तिथे मुद्दामून घेऊन गेलो होतो. हो. कारण हे मी लहानपणीच रांगोळी काढायला म्हणजे मी शिकलो होतो, हं. कोणाकडे शिकलो नव्हतो, पण तेच मी आता स्वतःच. म्हणणार होते की नेमकी सुरुवात केव्हा झाली ह्या रांगोळीची? त्याचं असं एकदम झालं- वेगळ्या प्रांतात शिरकाव. हो, नाही, शिरकाव म्हणजे काय झालं, दिवाळीत आमच्या बिल्डिंगमध्ये बऱ्याच लहान मुली रांगोळी काढायच्या, त्यात माझी बहीण पण काढायची. हं. पण मी त्यांना मदत जेव्हा करायचो, हं. म्हणजे रंग कसे भरावे किंवा काय सांगाय, हां. टिपके कसे जोडा, हां. तर ती लुडबुड करताना त्यांना त्रास व्हायला लागला. तेव्हा मग माझा भाऊ म्हणाला की तू आपली वेगळी रांगोळी काढ, हां. त्यांना त्यांचं काम करून द्या. पण मग ते तेव्हा फायद्याचं झालं ना तुमच्या? हो, त्यामुळे मी त्यावेळेला मीराबाईचं चित्र काढण्याचा प्रयत्न केला अरे वा. आणि ते खरोखरच चांगलं आलं. हां. आणि त्यामुळे मला असं वाटायला लागलं की आपण ह्याच्यात काहीतरी करू शकू. हं. आणि म्हणून मी तिकडे जर्मनीला रांगोळी घेऊन गेलो होतो.
आणि नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आल्यानंतर मला मग तिथे माझ्याकडे एक चित्र होतं एका इंडियन एका भारतीय बाईचं, तर ते मी रांगोळीचं चित्र तिथे काढायचा प्रयत्न केला. आणि ते जेव्हा काढलं, पण तिथे काही बरेच मला अडचणी सुरुवातीला आल्या, कारण त्यांच्याकडे वॉल टू वॉल कार्पेट असतं. तर मला तिथल्या हाऊसवाईफला सांगावं लागलं की मला हे कार्पेट काढायचं. तर तिच्या पोटात गोळा उठला की हा कार्पेट काढून काय करणार. मग मी तिला एका साध्या जमिनीवर रांगोळी काढून दाखवली 2 ओळी. तर तिला वाटलं ही रांगोळी जाऊ शकते, म्हणजे तिची कार्पेट खराब होणार नाही, आणि म्हणून तिने मला रांगोळी काढायला परवानगी दिली. पण तिथे रांगोळी हा प्रकार तसा नवीनच नाही. तिथे छे त्यांना हा रांगोळी हे काही माहितीच नाही त्यांना अजिबात. तर मी तिथे रांगोळी काढायला सुरुवात केली आणि मला असं जाणवलं की चुकून मी काळा रंग आणला नाहीये. तर ते म्हणाले मग तुम्हाला तर काळा रंग कुठे मिळेल म्हटलं इथे. तर त्यांनी मला सांगितलेली त्यांच्याकडे सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ते म्हणे की चारकोलच्या गोळ्या विकत घ्या आणि त्या चुरा करून वापरा. आता हे किती खर्चिक होईल, मला रांगोळीसाठी म्हणजे केस डोळे सगळ्यासाठी किती काळा रंग लागेल. मी त्याला विचारलं, म्हटलं मला कोळसा कुठे मिळेल. तर त्याने मला कोळशाच्या खाणीत जायला सांगितलं. अहो म्हटलं मला एवढा नको आहे. तर म्हणजे 2 टन वगैरे असं नाही, मला एक कोळशाचा तुकडा पाहिजे. तर नशिबाने मी एक तो कोळशाचा तुकडा मिळवला. मग त्याचा मी चुरा केला, ती वस्त्रगाळ केली आणि तसं मी काळा कलर वापरून तो रंग वापरून मी चित्र काढलं. आणि ते चित्र झाल्यानंतर ती जी हाऊसवाईफ होती तिला राहावे ना, तिने इतर आजूबाजूच्या मैत्रिणीला बोलवलं आणि तिला ते दाखवलं की बघ आमच्या ह्या पेईंग गेस्ट म्हणून जो एक भारतीय मनुष्य आलाय त्यांनी काय केले कला ती बघ. अरे वा. खरं तर भारतीय संस्कृती जी आहे ना ती पोचवायचं काम तुम्ही तिथे केलं नाही का? थोडाफार प्रमाणात मी ते जरूर केलं. आणि नंतर दुसऱ्या वर्षी मला अशीच परत मी हॉस्टेलमध्ये राहायला गेलो. तिथे मी पोस्ट डॉक्टर रिसर्च करत होतो त्या एर्लांगेन युनिव्हर्सिटीमध्ये. तर तिथे पण मी असं सेलरमध्ये रांगोळी काढायचा प्रयत्न केला दुसऱ्या दिवाळीत. तर मी पहिल्यांदा खडूंनी रफ ड्रॉइंग काढलं होतं की आपण काय रांगोळी आपल्याला जी काढायची. पण ती रफ काढून ठेवली ती रांगोळी, तर ती बरेचशा स्टुडंटना कल्पना आली नाही की हे काय आहे म्हणून. त्याने ती पुसून टाकली. म्हणून दुसऱ्या वर्षी म्हटलं त्यांच्या नादाला लागण्यात अर्थ नाही. तर मी परत ती खडूंनी काढली आणि सरळ रंग भरायला सुरुवात केली. जसजसं त्या बाईचा चेहरा तयार होत आला, तिची वेणी, तिचे केस, तिच्या बर्ड्स किंवा झुल्प म्हणतो आपण ज्याला, ती जशी व्हायला लागली तेव्हा त्यांना वाटायला लागलं की हे काहीतरी वेगळंच आहे. म्हणून मी त्यांना दाखवलं की धरा तुम्ही हातात रांगोळी आणि बघा तर तुम्हाला रेष काढता येते का. तर ते त्यांना कळलं, कारण हातातनं रांगोळीच पडेना. 2 चिमटीत धरून रांगोळी खाली आपण टाकायची, हे एक कला आहे. आणि ती किती अंतरावरून टाकायची, कारण ह्याच्यात पर्टिक्युलरली तुम्ही जेव्हा डोळा किंवा नाक वगैरे काढता त्यावेळेला तुम्ही जर का चुकून त्यातला जर का पांढरा काळा कण इकडे तिकडे झाला तर ती बाई चुकून माळशी किंवा तिरळीस होते. होय, त्यामुळे ते तुम्हाला फारच काळजी घ्यावी लागते. तुम्ही ते काढताना तुम्हाला तुमचा श्वासाने रांगोळी उडत नाहीये ना, तुम्हाला जो घाम येतो त्याच्यावरती पडून ती काही डिस्टर्ब होत नाही ना, हे सगळं बघावं लागतं. ठीक आहे डॉक्टर, आपण याविषयी बोलूया, पण त्याआधी गाणं घेऊया आणि आपल्या गप्पा ठेवूया. चालेल. गाडी
डॉक्टर, आपली चर्चा थांबली होती त्या रांगोळीवरती. हो. तर एक प्रश्न माझ्या मनात असा येतो की जर्मनीत जाऊन हा प्रयोग तुम्ही केलात, पण आपल्या पूर्वी कोणी अशी काढली होती का? असा प्रयत्न तरी केला होता का? मला असं वाटतं की 1970च्या आधी इतक्या मोठ्या प्रमाणावरती हां. भारताच्या बाहेर रांगोळी काढणारा बहुतेक मी पहिलाच असेल. अरे वा, खूप अभिमानाची गोष्ट आहे ही तर. हो, म्हणजे मला तर अभिमानाचं वाटतंच आहे, पण हां. मी एक भारतीय संस्कृती हां. साता समुद्रापलीकडे थोडक्यात म्हटलं तर चालेल तिकडे नेली, त्याचं मला जास्त अभिमान आहे. खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. कारण बारक्या रांगोळ्या तिकडे गेलेल्या जे कोण आपले भारतीय आहेत ते जरूर काढतात, पण अशा मोठ्या सणाच्या प्रमाणावर निमित्ताने. आणि ते तिथल्या वर्तमानपत्रात छापून पण आलं होतं. हां. त्याच्यावरती रांगोळी म्हणजे काय आणि दिवाळी म्हणजे काय हां. ह्याच्यावरती त्याच्यावरती तिथल्या लोकल न्यूजपेपर जो त्यांचा होता, हां, हां. वर्तमानपत्र होतं, त्याच्यात त्यांनी माझ्या फोटोसकट ते चित्र छापलं होतं. अरे वा. आणि त्यामुळे त्याच्या पुढ्या 2-3 वर्ष जेव्हा माझ्या तिथल्या वास्तवात दर दिवाळीला मला तिथे फोन येऊ लागले की ह्या वर्षी पण रांगोळी काढणार का. अरे वा, खूप छान गोष्ट होती ही तर. हो. पण मग असं घडलं का नंतर तुम्ही गेलात? हो, नाही, नंतर मी दरवर्षी प्रत्येक दिवाळीत रांगोळी काढतच होतो. हां. आणि त्यामुळे मग त्या ठरल्याप्रमाणे तिथे लोक बघायला येत असत. आणि मग ते जसे लोक येतील त्याप्रमाणे मला ती 2च्या ऐवजी एखाद्या 8-10 दिवस ठेवावी लागत असे. हां. आणि मग आपले भारतीय काही होते ते मला नेहमी विचारत की तुझी दिवाळी ही नेहमी 8-8, 15-15 दिवस कशी चालते. पण त्याला माझा नाईलाज होता. कोणी जर का लांबून एखादा जर का जर्मन गृहस्थ बघायला येणार असेल किंवा त्याची फॅमिली बघायला येणार असेल तर ती आपण रांगोळी पुसून, मला त्यात काहीच मजा नव्हतं. ह्याच्यावर मला आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते. तिथे लोक मला नेहमी विचारत ह्याच्यातनं तुम्हाला काय मिळालं, हां. तुम्हाला काय पैसे मिळतात किंवा काय म्हटलं. मला म्हटलं पैसे नाही मिळत. म्हटलं माझी तर पाठ वाकून वाकून काढल्या मिळेल, कारण जवळजवळ 16 तास मी बसत असे कंटिन्युअसली रांगोळी काढायसाठी. तर पाठीचा तर कणा वाकून गेलेलाच असे. पण मी त्यांना सांगितलं की तो कणा वाकलेला असताना मी जेव्हा उठून उभा राहतो आणि आपलं जे आपण चित्र घेतलंय ते पुरं झालंय, ते जे समाधान असतं त्याचं वर्णन करता येणार नाही आणि त्याची किंमत कधी करता येणार नाही. पण याच्याजवळ आणखीन एक सांगावं असं वाटतं की त्या तिथल्या लोकांना वाटलं हे चित्र आपल्याला कसं टिकवता येईल. कारण त्यांचं म्हणणं असं की तुम्ही इतक्या 16 तास बसून काढलेली ही कलाच आहे ते तुम्हाला टिकवता आली पाहिजे. म्हटलं ह्याचा तुम्ही फक्त फोटो काढून तुम्ही टांगू शकता, पण आणि याच्यावरती जर का तुम्ही आराडेट वगैरे असं काही करून फिक्स करायचा विचार केला तर तुम्हाला ते सगळे, कारण हे रांगोळी हे वेगवेगळ्या लेयर्सची असते, त्याच्यावरती थर असतात. ती कलाच तशी वेगळ्या प्रकारची आहे नाही का? बरोबरच आहे, कारण त्याच्यावरती थर टाकले जातात. त्यात जी चूक होते ती चूक बरोबर करण्यासाठी आपण आणखीन एक थर टाकावा लागतो. त्यामुळे तुम्ही जर फिक्स करायचा विचार केलात ती जर का, तर त्याच्यावरती आराडेट टाकलं तर वरची बाजू फिक्स होईल पण खालची नक्की होईलच असं सांगता येत नाही. त्यामुळे ते महाकठीण कार्य आहे आणि ते बारीकशी असेल तर करता येईल, छोटीशी रांगोळी असेल तर करता येईल, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर करणं माझ्या मते ते फारच कठीण आहे आणि खर्चिक पण आहे. बरोबर बरोबर. डॉक्टर, पण हे झालं रांगोळीचं आणि आपलं वास्तव्य तिथे काही बराच काळ होतं. हो, मी जवळजवळ 3.5 वर्ष होतो. आपल्या पाककलेचा काही उपयोग झाला का? हो, मी जसं दिवाळीत मी तिथे दिवाळी साजरी करत असे म्हणजे रांगोळी काढून, पण त्याच वेळेला मी काही गोड पदार्थ पण करत असे, म्हणजे करंज्या वगैरे अशा गोष्टी मी करत असे. म्हणजे आपल्या भारतीय पदार्थांची पण ओळख तिथल्या लोकांना करून दिली तर आपण. हो, ती तर त्यांना म्हणजे दिवाळीत माझ्याकडे जे लोक आहेत त्यांना काहीतरी गोड खायला देण्यासाठी मी अशा करंज्या, कारण त्यांच्याकडे रेडीमेड खवलेलं खोबरं मिळायचं, त्यात फक्त साखर घालून ते सारण करणं हे काय माझ्या दृष्टीने मला कठीण वाटलं नाही. आणि फक्त माझ्याकडे ते कातण नव्हतं करंजी करण्यासाठीचं, पण त्यासाठी मी नुसतंच ते फक्त हाताने दाबून करंजीचा फॉर्म काय आहे याच्यापेक्षा करंजीची चव कशी आहे हे जास्त महत्वाचं होतं. आणि त्यांना त्याच्यात जास्त खरोखरच आपल्या भारतीय जे अन्न आहे किंवा आपली जी पाककला आहे त्यांना त्याच्यात खरोखरच इंटरेस्ट आहे. कारण मी त्यांना जेव्हा दाखवलं की एक फोडणीला पदार्थ टाकला की कशी चव बदलते, तर माझ्या बाजूला जे कोणी विद्यार्थी होते त्यांनी मला मागे लागून लागून फोडणी कशी करायची आणि त्याच्यात मग ते त्यांचं नॉनव्हेज परतायला लागले आणि म्हणले की हे फारच सुरेख लागायला, हे फारच चविष्ट लागतं. तर मी त्यांना फक्त नेहमी सांगत असे की तुम्ही गरम भांड्यात तेल टाका, तर ते काही ते तिथले जे विद्यार्थी होते ते ओला असतानाच टाकत, मग तुम्हाला सांगायची गरज नाही काय परिस्थिती होत असेल. पण मी असे त्यांचे जेव्हा फंक्शन असते तेव्हा मी तिथे जवळजवळ 50-50 विद्यार्थ्यांसाठी भारतीय प्रकारचं जेवण केलं आणि त्यांना ते आवडलं पण. अरे वा, ही पण एक गोष्ट छान आहे. पण डॉक्टर, मगाशी आपण बोललात की तुम्ही जर्मनीला गेलात
तेव्हा आणखीही बऱ्याच गोष्टी घेऊन गेला होतात, म्हणजे मल्लखांबाचं सामान, बुलबुल तरंग. तर ह्या गोष्टींची आवश्यकता. हो, नाही, काय झालं, मी जेव्हा PhD करत होतो त्याच्यानंतर पण माझे एक मित्र होते छोटू गांधी नावाचे. त्यांचं दादरला योगिक आरोग्य केंद्र होतं. तिथे मी जात असे आणि तिथे मी त्यांच्याबरोबर योगासनं तर शिकलोच होतो. त्यात मला बऱ्याचशा प्रमाणात करता येत पण होती योगासनं. पण त्याच्याबरोबर त्यांना जेव्हा कळलं की मी फॉरेनला जाणार आहे, जर्मनीला माझं सिलेक्शन झालेलं आहे, तेव्हा त्यांनी मला सांगितलं, बापट तू वेताचा मलखांब घेऊन जा आणि त्याचं तू प्रात्यक्षिक करून दाखव. मग ते शिकला होतात का आपण? नाही, ते समर्थ व्यायाम मंदिरचे एक देखणे म्हणून गृहस्थ होते. त्यांनी तिथे आमच्या तिथे साधा लाकडाच्या मलखांबावरती मला उड्या मारायला शिकवल्या आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला वेताच्या मलखांबाचे धडे दिले. त्याच्यावर मी शवासन किंवा पद्मासन करू शकत असे आणि मग त्याने माझ्यासाठी मुद्दामून 2 वेगळे वेत तयार केले. त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारची चड्डी लागते ती पण. हो, कारण वेत जर का जरी वेत मऊ होण्यासाठी पोशाख पण जास्त महत्वाचा असतो या मल्लखांबासाठी. जरूर, कारण नाहीतर वेत जरी मऊ झाला तरी तो मांडीला जेव्हा घासतो तर त्यासाठी ती चड्डी वेगळ्या प्रकारची लागते. पण हे सगळी साधनं घेऊन मी तिथे गेलो होतो आणि त्यांना जेव्हा मी तिथे सांगितलं मी असं शिकू शकेन, तर सुरुवातीला त्याला कोणाला त्याच्यात काही त्यांचं स्वारस्य वाटलं नाही. पण त्याच्यानंतर काही दिवसांनी जेव्हा प्रत्येक तासाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला 60 रुपये पडतील, त्या युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा योगासनाचं आणि हे शिक्षण सुरू झालं त्यावेळेला ती मुलं माझ्या मागे लागली की आता बापट तुम्ही आम्हाला शिकवाल का. प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर आवड निर्माण झाली. त्यांना दाखवलं पण त्याच्यात त्यांना विश्वास वाटत नव्हता की हे काहीतरी वेगळं असेल. आणि त्याच्या आधी नेमकं एक गोष्ट अशी घडली की थोडीशी वाईट गोष्ट, म्हणजे इकडल्या काही लोकांनी, त्या योगासनं करणाऱ्या लोकांनी काहीतरी चाळे केलेले असावेत, त्याच्यामुळे त्यांचा थोडासा त्याच्याविषयी एक दृष्टिकोन बदलला होता. पण डॉक्टर, एक गोष्ट मात्र जास्त महत्वाची आहे नाही का, की तुम्ही इथून तिथे गेलात पण आपली भारतीय संस्कृती सगळ्या अंगाने तिथे नेण्याचा प्रयत्न केलात. हो, म्हणजे मला जे जे काही शक्य होतं ते मी प्रयत्न केला. बरं, ठीक आहे, आपण याविषयी बोलूया, पण अर्थात आपल्या गायन कलेविषयी आणि इतरही बोलूया. आपण त्याआधी हे गाणं घेऊया. जीवन गगन पाखरू स्वच्छंद लागे संचरू, हे पावते आसावते, हे जे पावते आसावते, त्याला कसे आवरू, त्याला कसे आवरू. जीवन गगन मी पाखरू. साजणी नाही कुणी, ये साजणी नाही कुणी, आता नको बावरू, आता नको बावरू. जीवन गगन मी पाखरू. थोडे धुके सारे फिके, थोडे धुके सारे फिके, ही शाल ये पांघरू, ही शाल ये
करूं जीवन गगन नीला करूं काली भेटलो मी रोमी भेटलो एकांत काली भेटलो मी रोमी भेटलो बेधुंद तू बेधुंद मी बेधुंद तू साऱ्या जगा विस्मरू साऱ्या जगा विस्मरू जीवन गगन पाखरू स्वच्छंद लागे संचरू जे पावते आसावते जे पावते आसावते त्याला कसे आवरू त्याला कसे आवरू जीवन गगन मी पाखरू डॉक्टर, मगाशी आपलं बोलणं चाललं होतं, आता योगशास्त्राविषयी तर झालं, मल्लखांब झाला, पण तरीही माझं मन अजूनही घुटमळतंय त्या पाककृतींविषयी. आपण मगाशी म्हणाला होतात की 50-50 विद्यार्थ्यांचं जेवण आणि जे काही सगळं होतं ते आपण करत होतात. मग आपली काही तिथे व्यवस्था केली होती का की नाही? आमच्या हॉस्टेलमध्ये जे विद्यार्थी होते त्या सगळ्यांसाठी आम्ही एक दिवशी हिंदुस्थानी म्हणजे भारतीय संध्याकाळ साजरी करायचं ठरवलं. त्यानिमित्ताने मी हे नेहमी 50-60 लोकांसाठी जेवण करत असे. त्याच्यात अर्थात मी पुऱ्या वगैरे सुद्धा सगळ्या प्रकारच्या भाज्या कोशिंबिऱ्या हे तर केलंच, पण कढी सुद्धा केली आणि बाकीच्या लोणचं किंवा मिरची हे नेहमी माझ्याकडे असेच. पण त्यांना पुरी फुकते कशी याचं जरा नाविन्य वाटत असे. पण 50-60 लोकांचं करायचं म्हणजे तुम्ही म्हणाल तुम्ही काय बल्लवाचारी आहात का? पण तसं काही नाही, कारण तिथे जे राहणारे विद्यार्थी होते ते सगळे मदत करत होते. अगदी सगळ्या गोष्टी सोडण्यापासून मी फक्त मसाले घालायचं काम करत असे. मसाले आणि फोडण्या नाही तर त्याच्याशिवाय चवच येणार नाही. पण ते बरोबर प्रमाण कसं करायचं हे फक्त मी बघत असे. आणि ते केल्यानंतर मात्र मी जेव्हा त्याचा सगळा अहवाल तिथे जेव्हा त्यांना सादर केला तेव्हा त्यांनी बघितलं की हा एक डॉक्टरेट मनुष्य आहे आणि तो इतक्या लोकांचं जेवण करतो, म्हणजे हे फुकट असं करतो, त्याला आपण काहीतरी मानधन दिलंच पाहिजे. पण त्याने जे मानधन दिलं ते बघून मला असं वाटायला लागलं की आपण आपली स्कॉलरशिप सोडून देऊन हेच करावं की काय. का ते मानधन? कारण मानधन खरोखरच चांगलं इतकं होतं, भरगच्च होतं की मी शेवटी तिथल्या विद्यार्थ्यांना सांगितलं की मी काही पैशासाठी या गोष्टी केल्या नाहीत, पण तुम्हाला हिंदुस्थानी कसं असतं जेवण किंवा आमची आमटी कशी असते हे तुम्हाला कळावं म्हणून मी केलं. तर आपण ते पैसे आपण परत तुमच्यासाठी वापरून परत तुमच्यासाठी एखादी अशी संध्याकाळ त्याच्यात साजरी करूया. खरं भारतीय प्रेम तेच हो. आणि त्याच्यातून त्यांना त्याचा चटक पण लागली. ते आता माझ्या मागे मला असं वाटतं की नक्कीच मी त्यांच्यासाठी जे काय मोहरी आणि हळद वगैरे ठेवून आलो होतो त्याच्यात ते मला असं वाटतं की ते अजून तिथे करत असणार, नक्की करत असणार. त्यांची स्वस्त वस्तू देणार नाहीच देणार. कारण ते म्हणायचे की एवढंच त्याच्यात मसाले टाकून जर का एवढं चविष्ट होतं तर आपण एखादं जर का हॉटेल काढलं तर किती पैसे येतील. म्हटलं बरोबर आहे, पण त्याच्यात मेहनत पण तेवढीच आहे. नुसतं दिसायला दिसतं की एक फोडणी घालणं. नाही, या बाबतीत असं एक म्हटलं जातं की हातात चव असते एखाद्याच्या. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. जसं आपण म्हणतो त्या पाण्याला चव असते. कोकणातला मनुष्य असला तर तो म्हणतो कोकणचं पाणीच वेगळं आणि देशावरचा असतो तो म्हणतो आमची माती वेगळी. तसंच असतंच ते, एखाद्याच्या हाताला गुण असतो. चालेल. तर डॉक्टर, आणखी एक गोष्ट, आपण तिथे जाताना एक बुलबुल तरंग घेऊन गेला होतात. हो. तर याचं प्रयोजन कशासाठी? नाही, कारण बुलबुल तरंगच्या ज्या चाव्या आहेत ते आपण टाईपरायटरच्या चाव्यासारख्या असल्यामुळे म्हटलं तिथल्या लोकांना आपण असं टाईपरायटरची बटणं दाबल्यानंतर त्यातनं सूर येतो हे दाखवण्यासाठी म्हणून मी ते नेलं होतं.
अर्थात मी ते वाजवत असेच, पण त्यांना एक हा वेगळा प्रकार आहे हे दाखवण्यासाठी म्हणून मी नेलं होतं. आणि मी त्यांना जेव्हा तिथे 26 जानेवारी किंवा आपल्या स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनी जेव्हा मी त्यांना काही मुद्दामून त्यांना गाणी वाजवून दाखवली तेव्हा त्यांना त्यातलं एक नाविन्य वाटलं. अरे वा. पण डॉक्टर, आणखी ही एक वाद्य तुम्ही वाजवताय, माउथ ऑर्गन, तर याच्याविषयी काही सांगा आणि आम्हाला काही धूनही ऐकून दाखवा आपल्या. जरूर. काय आहे, ह्या माउथ ऑर्गनला आपण मराठीत नेहमी बाजा म्हणतो आणि ते बाजा म्हटलं ना की त्या माउथ ऑर्गनचा खरा बाजा वाजतो. हे खरं चुकीचं आहे. त्यामुळे काही गोष्टी आहेत ना त्यांना माउथ ऑर्गन म्हणूनच त्याला म्हटलेलं बरं. तर हे मी शाळेच्या वेळेपासून मी वाजवतो. मी तुम्हाला एक 16 साल मधलं एक किल वाजवून दाखवतो. हे आपण आधी डॉक्टर, खूपच सुंदर. मग हा छंद हे कुठून शिकून घेतला आपण? नाही, हे मी शाळेत असतानाच आमच्या मोठ्या बंधूंनी मी काही गोष्टी म्हणजे अभ्यास सोडून करत असेल त्यामुळे त्यांनी मला एक आणून दिलं होतं की मी निदान माझा उरलेला वेळ चांगल्या गोष्टीसाठी वापरीन. त्याच्यातनं मला हे मी शिकलो. पण काही लोक मला अजून विचारतात की तुम्ही ह्याच्या क्लासेसला जाता का? आता जर का मी एक माउथ ऑर्गन माझ्या तोंडात धरला आणि शिकवणाऱ्या मनुष्याने तो दुसरा माउथ ऑर्गन त्याच्या तोंडात धरला तर तो मला शिकवणार कसा, हा मला नेहमी प्रश्न पडला. कुठलाही सिंथेसायझर असेल किंवा कीबोर्ड असेल तर मनुष्य दाखवू शकतो, पेटीवरती दाखवू शकतो, पण माउथ ऑर्गन मध्ये तो त्याचं तोंड आणि तुमचं तोंड आणि एकच बाजा कसं होऊ शकेल, हे खरंच कठीण आहे. नाही, पण हा प्रश्न खरंच आहे. परंतु ह्याच्यात जर एखाद्या माणसाला जर का आपण जो म्युझिकल इयर म्हणतो तो जर का असेल तर ह्याच्यात कुठल्या स्वराला आपण फुंकर म्हणजे मारायचे आणि कुठे आत हवा ओढायची हे त्याला स्वतःला कळलं पाहिजे, तरच तो माउथ ऑर्गन वाजवू शकेल. याला कुठलाही टीचर माझ्या मते घेण्यात काही अर्थ नाहीये. खरी संगीताची जाण असायला हवी आणि मला वाटतं ते वेळ पण त्या प्रमाणात असायला लागतं आणि तुम्ही त्याच्यात मेहनत घ्यावी लागते. कुठलीही गोष्ट मेहनतीशिवाय होत नाही. बरं डॉक्टर, आपण आपल्या आणखीही बऱ्याच छंदांविषयी बोलूया, पण तूर्त हे या वेळाचं गाणं ऐकूया आणि आपल्या पुढे चालते. लागले तुझलाही ते लागेल का, जे वेळ मधला लागले तुझलाही ते लागेल का, माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का, जे वेळ मधला लागले. मी पाहतो जागेपणी, मी पाहतो जागेपणी, जे मी मुकेपणी बोलतो शब्दात ते रंगेल का, जे वेळ मधला लागले. तुझा हा खेळ घटकेचा तुझा घाया
वेगागले माझ्या मनी चित्ती तुझ्या जागेल का वेळ मदना लागले माझे मनोगत मी तुला केले निवेदन आगले सर्वस्व मी तुझ वाहिले तुझला कधी उंगेल का वेळ मदना लागले तुझला इथे लागेल का वेळ मदना लागले. डॉक्टर, माउथ ऑर्गन खरंच हे वाद्य आणि त्याचं आपलं वादनही खूप सुंदर होतं. बुलबुल तरंग आपण तिथे घेऊन गेला होतात. पण आपला सगळा प्रवास संपूर्ण झाला आणि परतीच्या प्रवासातनं येताना आपण काय घेऊन आलात विशेष? एक विशेष गोष्ट जी आत्ता आपण मला सांगितली तर त्याविषयी. हो, म्हणजे मी तिकडनं येताना तसं मी नेहमी शनिवार रविवार जेव्हा मिळत असे त्यावेळेला मी साधारणतः शॉपिंग करत असे. त्यावेळेला मी बऱ्याचशा गोष्टी नजरेत ठेवलेल्या होत्या की आपल्याला जाताना काय न्यायच्या. पण त्याचबरोबर तिथनं काही काही अशा गोष्टी होत्या की त्या इथे आणणं फार कठीण होतं. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर मी तिथे एक अशी वेगळ्या प्रकारची खुर्ची बघितली होती. त्याला अर्गोनॉमिक चेअर म्हणून म्हणतात. पण त्या खुर्चीचीच किंमत तिथे इतकी अवाच्या सवा होती. आणि नंतर विचार केला त्याच्या जर का कस्टम वाल्यांनी जर का माझ्यावरती ड्युटी लावली तर मला त्या खुर्चीवर बसताना प्रत्येक वेळेला ती खुर्ची बोचेल. तर त्यामुळे मी विचार केला की खुर्ची नेण्यात पण आपली त्याची चित्रच न्यावीत. आणि मग ती चित्र मी इथे घेऊन आलो आणि त्या चित्रावरून मी मॉडेल तयार केली आणि मग ती खुर्ची पण त्याला मूर्त रूप दिलं. आणि त्या खुर्चीची म्हणजे एक अशी खासियत आहे की त्याला हात नाही, पाठ नाही. त्याला 2 आसन आहेत म्हणजे सीट्स आहेत. आणि त्याच्यावर बसायचं कसं ह्याच्यासाठी 5 मिनिटं त्या व्यक्तीला एक पहिल्यांदा विचार करावा लागतो. पण त्याच्यावर बसल्यानंतर त्या व्यक्तीच्या मांड्या दुखणं किंवा पाठीचा कणा दुखणं हे फारच त्याला मदत होते. म्हणजे दुखत असेल तर ते कमी दुखतं म्हणजे. आणि ही माझी खुर्ची जेव्हा मी तयार केली तर त्यावेळेला मी ती हाजी हॉस्पिटलमध्ये फिजिकली हँडिकॅपचे हॉस्पिटल आहे तिथे त्यांच्या सांगण्यावरून मी तिथे 1 महिनाभर प्रयोगासाठी ठेवली होती. तर तिथल्या डॉक्टरने मला असं सांगितलं की ती फारच खुर्ची चांगली आहे आणि तुम्ही जर का तयार केलीत तर त्यातली पहिलं मीच तुमच्याकडलं मॉडेल घेईन. पण त्याच्यानंतर ते फार खर्चिक आणि मेहनतीचं होतं म्हणून मला ते तिथेच सोडून द्यावं लागलं. पण विचार करायला काही हरकत नाही. जरूर हरकत नाही कारण ती वेगळ्या प्रकारची खुर्ची आहे आणि बसल्यानंतर खरोखरच लोकांना त्याच्यापासून आराम मिळतो. शास्त्रीय दृष्ट्या तिचं महत्व सिद्ध झालेलं आहे. बरोबर जास्त महत्व. आणि मध्यंतरी आम्हाला एक मोठा ऍक्सिडेंट झाला मला आणि मिसेसला. तर लोकांना वाटलं मी त्याच्यानंतर ती खुर्ची जवळजवळ मी डेव्हलप केली काय. पण ती मी डेव्हलप केली. मी जेव्हा ती चित्र आणलं होतं त्यावेळेला आम्हाला काही ऍक्सिडेंट झालेला नव्हता. पण त्याच्यानंतर त्याचा उपयोग मात्र बऱ्याच लोकांना झाला. म्हणजे खरंच ही एक वेगळी गोष्ट. पण डॉक्टर, या व्यतिरिक्तही आपले बरेच छंद आहेत अजून. हो, म्हणजे नाणी जमवणं. बरोबर आहे. मी नाणी जमवतो, मी स्टॅम्प्स कलेक्ट करतो, फोटोग्राफी पण माझी एक हॉबी आहे. पण स्टॅम्प्स कलेक्ट करताना मी एक लक्षात घेतो की मी शक्यतो विकत घेत नाही. तर मी एक्सचेंज करतो किंवा लक्ष ठेवतो कोणाकडे फॉरेनहून कोणाचं पत्र येत आहे त्याच्याकडे जाऊन मागायची किंवा त्याकडे लक्ष ठेवायचं आणि त्याच्याकडे तो स्वतः जमत असेल तर आपण त्याच्याजवळ एक्सचेंज करायचे. काही वेळा तर असं झालं मला असं वाटलं की आपण काही स्टॅम्प्स विकत घ्यावेत म्हणून मी ते विकत घ्यायला गेलो. पण एक वेळ अशी आली की काय काय विकत घ्यायचं. फुलांचे घ्यायचे का तुम्ही बोटीचे घ्यायचे का विमानांचे घ्यायचे का पाखरांचे घ्यायचे का जनावरांचे. की हा छंद काही आपल्या आवाक्यातला नाही. मी जर्मनीत असताना बरेच तसे देश फिरलो इन्क्लुडिंग अमेरिका, कॅनडा वगैरे, ग्रीस वगैरे. आणि तिथे जिथे जिथे गेलो तिथे तिथे मी सगळी नाणी जमवायचं मी ते एक लक्षात ठेवलं होतं. आणि तिथे जमलं तर मी तिथली जुनी नाणी पण आणायचो. माझ्याकडे काही काही हिटलरच्या वेळच्या नोटा सुद्धा अजून आहेत. हे खूप ऐतिहासिक अशा वस्तूंचा ठेवा तुमच्याकडे बराच आहे म्हटलं पाहिजे. पण त्यानंतर आणखी एक आपला छंद शिवणकामाचा. हो, हा अगदी वेगळा असा. हो, शिवणकाम म्हणजे शिवणकाम तसं मी थोडंसं प्लंबिंग म्हणा असं सगळ्याच गोष्टी घरात माझ्याकडे बऱ्याच प्रकारची हत्यारं आहेत. कारण मला कुठली गोष्ट करायची म्हणजे त्यासाठी हत्यारं लागतात. जसं शिवणकामासाठी माझ्याकडे शिवण मशीन आहे. पण मी त्याच्यासाठी नुसते अर्थात ते जाता काय असेल ते करतो. माझ्या मुख्य ज्या काय हॉबीज होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या.
पण आपण आभ्रे शिवतो किंवा आपण पडदे शिवतो, पण ते कसे शिवावे किंवा आपण आपल्या टाईप रायटरला कव्हर कसं शिवावं हे मी विचार करून शिवतो. आपल्या बॅगेची कव्हर वगैरे तर असतात, हो, म्हणजे ते आपल्याला बॅग न उघडता किंवा टाईप रायटर न काही तिथनं हलवता ते कसं कव्हर शिवता येईल हा विचार करून मी शिवतो. म्हणजे मला नक्कीच ह्या सगळ्या वस्तू पाहायला हव्यात बरं का. तुम्ही जरूर या आणि तुम्हाला जे काय माझ्याकडे मी करतो ते तुम्हाला मी सगळं दाखवू शकेन. डॉक्टर, पण एक भाग असा असतो, आता ही जी सगळी कामं, हे सगळे छंद, तसे आम्हा मुलींना पण आवडीचे असे छंद, पण मग या बाबतीत तुम्ही काय वेगळं सांगू शकाल ह्या छंदांबाबत? मला असं वाटतं की म्हणजे मला तुम्हाला एक्झॅक्टली काय मुलींसाठी सांगायचं म्हणजे मुलींसाठीचे हे छंद आहेत आणि एक पुरुष म्हणून तुम्ही हे सगळे छंद जोपासले आहेत. बरोबर आहे. तर माझं म्हणणं मुलींना सुद्धा ह्याच्यातले काही छंद जरूर करता येतील. आता मी पर्टिक्युलरली तुम्ही जे म्हणलात ती रांगोळी कला, तर मी मागे सचिवालयात आपल्या भारताला जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाली स्वातंत्र्याला, तर 1998 साली मी तिथे सचिवालयात एक प्रदर्शन भरवलं होतं आणि ते मनोहर जोशांनी त्याचं उद्घाटन केलं होतं, माजी मुख्यमंत्र्यांनी. तर त्यावेळेला तिथे ज्या स्त्रिया होत्या त्यांनी मला विचारलं की तुम्ही आम्हाला बायकांना ह्याच्यासाठी काही क्लासेस घेऊ शकाल का. तर मी म्हटलं बायकांसाठी आणि मी क्लासेस घ्यायचे पुरुषांनी, पण जरा हे थोडं विचित्र वाटलं, पण त्याला खरोखरच चांगला रिस्पॉन्स मिळू शकेल असं मला वाटतं. आणि जर का असे क्लासेस घेतले गेले तर माझ्या मते कितीतरी बायका त्या अटेंड करतील. कारण जे काही आहे ते त्यांना नाही, कारण काय असतं ह्याच्यात पर्टिक्युलरली, कारण त्यांना ते नेहमी जमेलच असं नसतं, त्यांना शेड कुठल्या करायच्या. माझ्या माहितीच्या कितीतरी अशा बायका आहेत, मुली आहेत की त्यांना येत असते, कला येत असते, पण त्यांना थोडंसं डायरेक्शन हवं असतं, मार्गदर्शन हवं असतं. ते जर का आपण देऊ शकलो तर तुम्ही एखाद्या लहान ह्याच्यातनं मोठा कलाकार निर्माण करू शकाल. अगदी निश्चित. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक व्यक्ती ही कलाकार असते नाही का, पण तिला मार्गदर्शनाची गरज असते. त्याला मोल्ड करायला लागतं. कुठल्याही व्यक्तीला मोल्ड केलं तर त्यातनं लहानाचा मोठा मनुष्य होऊ शकतो, मोठा कलाकार होऊ शकतो. अगदी. पण डॉक्टर, आता निघता कार्यक्रमाची वेळ पण इथे संपत आलेली आहे. मला एक गोष्ट आवर्जून विचारावीशी वाटते, ती म्हणजे खवय्येगिरीविषयी तुम्ही काही टिप्स तुमच्या या कार्यक्रमात आमच्या देऊ शकाल का, खवय्येगिरीच्या किंवा पाककलेविषयी? पाककलेविषयी म्हणजे माझं म्हणणं असं, पहिल्यांदा महिलांनी कुठल्याही रुचिरा वगैरे असली पुस्तकं बघून त्याच्यात काही करायला जाऊ नये. अर्थात ज्याला काहीच येत नसेल त्याला शेवटी तो दुसरं काही इलाज नाही, परंतु जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं म्युझिक वाजवण्यासाठी जसा म्युझिकल इयर पाहिजे, तसं माझ्या तरी आढळण्यात असं आलेलं आहे की जे साधारण ज्या बायकांना आपले थोडीशी चवीने जेवायची इच्छा असते त्या बायका मला असं वाटतं की चांगले पदार्थ करू शकतात. अरे वा, म्हणजे आपली कल्पकता ही त्यात वापरावी असं आपलं मत आहे. जरूर. आणि कुठलीही गोष्ट त्याचा आपण वास घ्यावा, त्याच्याकडे बघावं, त्याचा रंग कसा आहे, ह्याच्यावरून जेव्हा आपल्याला त्याच्यातलं समजतं की ही बरोबर आहे का नाही, तेव्हा मी म्हणेन ती व्यक्ती त्याच्यात खरोखर सुग्रीन किंवा त्याच्यात त्या माणसाला त्याच्यात ही तर मला वाटतं कुठला पदार्थ बनवताना काय घालावं काय घालू नये यापेक्षा ही टिप सगळ्यात जास्त महत्वाची. त्या आमटीचा जो कड येत असतो त्या वासावरून तुम्हाला जर का कळलं की ज्यात मीठ, तिखट किंवा आंबट कमी जास्त आहे, तर मी म्हणेन की ही हॅज अचीव्ड एव्हरीथिंग. खूपच छान. पण डॉक्टर, आपल्या कार्यक्रमाची सांगता अर्थात गाण्याने होणार आहेच यानंतरच्या, पण त्याआधी मला असं वाटतं की आपल्या या माउथ ऑर्गनने एखादी आणखी एक धून आपण ऐकवली तर खरंच या कार्यक्रमाचं एक छान स्वरूप त्याला प्राप्त होईल. तर जरूर प्रयत्न करतो.
डॉक्टर खरंच खूप छान. आणि कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा खरंच आपण आज इथे आलात आणि आपल्या ह्या वेगवेगळ्या कलाविष्कारांबद्दल आम्हाला जी माहिती दिलीत त्याबद्दल आपले खरंच खूप आभार. आणि आपल्यालाही जर यात काही करायचं असेल तर नक्की यानंतरही आपल्याला यश लाभो ही आमची सदिच्छा. धन्यवाद. आणि मला पण आपण संधी दिल्याबद्दल मी पण आपला आभारी आहे. तर रसिकांनो, कार्यक्रम इथेच संपतोय. मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.